तर कधीतरी केसांमध्ये सुद्धा घालायला असं चाफ्याचं फूल खूप छान वाटतं आणि बघितलं तर एकच होतं, म्हटलं आज केसांमध्ये घालायला चाफ्याचं फूल काढूया. तर एकच होतं तर ते काढून घेतलेलं आहे. मम्मीने काय केलं, रताळ्याला कोंब आले म्हणून ते आणून जमिनीमध्ये अख्खं रताळ्याचं लावलेलं, कारण त्याला रताळ्या लागतील. मम्मीने म्हटलं तसं नाही करायचं की हे रताळ्याचे कोंब आहेत ना, तर ते फक्त जमिनीत लावायचे, अख्खं रताळ नाही लावायचं. तर मी आतमध्ये ते रताळ घेऊन आले आणि त्याच्यानंतर जे काही कोंब वगैरे होते ना, तर ते जमिनीत नेऊन लावलेले आहेत. बघू आता रताळ वगैरे येतात का त्याला. तर बरेच दिवस झालं, 15 दिवसाच्या पुढं झाले असतील. तर रताळ आणून आणि त्याला कोंब आले होते, काही करायचीच झाली नाही रेसिपी आणि उकडून सुद्धा खायचं झालेलं नाही आहे. तर आज होता रविवार, म्हटलं सगळ्यांना सकाळी नाश्त्याला पुरणपोळी करूया, कारण 8 दिवस झालं जे काही आपण तुळशीची लग्न होती ना तेव्हा पुरण करून ठेवलं होतं आणि 8 दिवसाच्या वरती मी पुरण काही जास्त फ्रीजमध्ये ठेवत नाही. म्हटलं आज सकाळी सगळ्यांना सुट्टी आहे आणि मस्तपैकी अशी एक जरी पुरणपोळी गरम गरम करून दिली ना तर सगळे आवडीने खातात तूप लावून वगैरे. तर आज चपातीसाठी कणिक मळली होती आणि त्याच कणकीमधलं मी जे काही कणिक आहे ना तर ती पुरणपोळी करण्यासाठी घेतलेली आहे. म्हणजे बाकी एक्स्ट्रा असं पुरणपोळीसाठी मी काही कणिक वगैरे भिजवलेली नाही आज. तर बरेच जणांना असं वाटत असतं की तुम्ही मैद्याच्या पोळ्या करता किंवा गव्हाचं पीठ वापरतच नाही, मैदा वापरता, त्यामुळे एवढ्या छान पोळ्या येतात तुमच्या. तर तसं काहीच नाही आहे ताईनो. तर आज मस्तपैकी तर चपातीची जी कणिक आहे ना तर तीच पोळ्यांसाठी घेतली आहे आणि त्याच्यापासून आज पिठाची पोळी करणार आहे. पिठाची पोळीसुद्धा खूप छान लागते आणि याच्याचपासून तेलाची सुद्धा पुरणपोळी करणार आहे याच कणकीपासून. ती आता उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येईल, कारण सगळं एकत्र घेणं काही शक्य होत नाही, खूप फास्ट होतात व्हिडिओ. तर एकदा पुरण करून ठेवलं ना, 1-1.5 ग्लासचं पुरण करून ठेवलं की 7, 8, 10 पोळ्या आपण पहिल्यांदा करतो आणि थोडंसं पुरण शिल्लक राहतंच, तर ते 8 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहतं, त्याला काहीसुद्धा होत नाही. पण जास्त दिवस ठेवायचं नाही आणि मला यावेळेस करायचेच झाले नाहीत, त्यामुळे 8 दिवस गेलेला आहे. तर गेल्या रविवारीच जे काही तुळशीची लग्न होती ना तर ती होती आणि आज बरोबर रविवार आहे, 8 दिवस झालेले आहे. तर छानपैकी असे आज नाश्त्यासाठी पिठाची पुरणपोळी बनवली. बघा किती छान फुगले, टम्म फुगले आणि अशी तूप लावून गरम गरम पोळी खायला कोणाला नाही आवडणार ना. सकाळी नाश्त्याला दररोज काही पोहे उपीट वगैरे हा नाश्ता असतो, तर म्हटलं आज थोडंसं वेगळा नाश्ता पुरणपोळीचा करावा. तर आज रविवार असल्यामुळे बाकीची कोण उठली नव्हती आणि एवढी छान आता पोळी केली आहे गरम गरम आणि तूप पण लावलेली आहे आणि कुणाला द्यायची. तर तोपर्यंत मम्मी आल्या आवरून त्यांचं, तर म्हटलं त्यांना थोडीशी खावा गरम पोळी, अर्धीच खावा म्हटलं, कारण त्यांना पण शुगर आहे त्यामुळे जास्त काही गोड खात नाहीत, गुळाची कधीतरी चालते. तर त्याच कणकीपासून सगळ्या पुरणपोळ्या मी 8-10 पुरणपोळ्या केलेल्या आहेत. तर चपातीच्या कणकीपासूनच किती छान पुरणपोळ्या होतात. तर उद्यापासून एक व्हिडिओ येईल त्या पुरणपोळीचं सुद्धा. आणि चपातीसुद्धा किती छान फुगले बघा. आणि थोड्याशा 7-8 पोळ्या केल्या आणि बाकीची जी कणिक होती ना त्याच्या चपात्या वगैरे करून ठेवल्या आम्ही. तर चपातीसुद्धा किती टम्म फुगले बघा. तर मस्त झालेली चपातीसुद्धा. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर 7-8 चपात्या केल्या आणि बाकीच्या पुरणपोळ्या होत्या त्या आम्ही सगळ्यांनी एक गरम खाऊन घेतल्या. फक्त 3च पुरणपोळ्या राहिल्यात. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.